दुखणं अंगावर काढण्याचं जे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कंटाळा. आजाराचं स्वतःच निदान करू नये. मला माहिती आहे काय आहे, असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हं, आणि हं. स्वतःच्या मनाने औषधं घेतात. ताप किंवा हे लक्षणं आहेत. आपला आजार कुठला आहे हे डॉक्टरांना तुम्ही विचारलं पाहिजे. कुठली लक्षणं आहेत, ही जर असतील, तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवावं. छातीत दुखत असेल डाव्या बाजूला आणि ते दुखणं पाठीकडे जात असेल, तरी तुम्ही दाखवायला पाहिजे. कारण हे अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण. जर तापामध्ये खूप डोकं दुखत असेल आणि उलट्या होत असतील, तर त्वरित तुम्ही दाखवायला पाहिजे. कारण ते मेंदूमध्ये ते इन्फेक्शन गेल्याची लक्षणं असतात. दुखणी अंगावरती काढायला खरं तर कोणीच अपवाद नाहीये. पण ही आपली नेहमीची जर सवय बनली असेल, तर अडचणीत आणू शकतो आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत पुण्यामध्ये अनेक वर्ष प्रॅक्टिस करणारे डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत. सर नमस्कार आणि नमस्कार. ऑडिओमध्ये तुमचं स्वागत. मी परत म्हटलं ना सुरुवातीला, की कोणीच अपवाद नाहीये. म्हणजे प्रत्येक जण बऱ्याचदा या गोष्टीतनं जात असतो आणि मग दुखणं साधं असतं. मग ते सहन होईपर्यंत सहन केलं जातं आणि मग डॉक्टरांकडे जातात. तुम्हाला असा अनुभव किती वेळा येतो किंवा किती पेशंट्समध्ये येतो? तुम्ही जर पाहिलत तर अगदी 100% अनुभव असतो. हं, हं, फार थोडे एखाद दुसरा टक्का लोक हे आजारी पडलं की लगेच डॉक्टरांना दाखवतात. हं. हे जे दुखणं अंगावर काढण्याचं जे प्रकार आहे, त्याची काही कारणं नक्की. या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कंटाळा. तिथे डॉक्टरांकडे जाऊन दाखवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पैशांची अडचण. आणि पैसे असले तरी ते आरोग्यावर किंवा जाऊन पैसे आपण विनाकारण खर्च करतो असं वाटत जातं. तर हां, हां, आर्थिक कारण, कंटाळा हे कारण आणि कित्येकांना हे असं मनामध्ये काही चुकीचे समज असतात. म्हणजे काहींना असं वाटतं, की आपण ही औषधं घेतली, की आपल्याला कायमची सवय लागेल आणि मग औषधांशिवाय भागणार नाही. म्हणूनही काही लोकं औषधं टाळतात आणि ज्यावेळेला ते दुखणं अंगावर येतं, की फार गळ्यापर्यंत येतं म्हणतो आपण. हं. त्यानंतर ते औषधं घेऊन त्याची ट्रीटमेंट सुरू करतात. तर हे निश्चितच वाईट. आपण जर पाहिलं तर सर्व प्रकारचे म्हणजे आजारांचे जे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की इन्फेक्शियस डिसीजेस, संसर्गजन्य आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, टायफॉइड, किंवा इतर जे आहे टीबी, हे सगळे आजार हे संसर्गजन्य आणि काही असंसर्गजन्य आजार असतात. म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब, हृदयविकार किंवा इव्हन कर्करोग किंवा हं. कॅन्सर हे सगळे असंसर्गिक आजार आहेत. नॉन इन्फेक्टिव्ह डिसीजेस. तर ह्या सगळ्यांमध्येच लोक दुर्लक्ष करत असतात आणि त्यामुळं अनेकदा परिस्थिती अशी होते, की तो आजार गंभीर बनतो. त्याला बरं व्हायला वेळ लागतो किंवा तो कधी-कधी क्रॉनिक बनून जातो. हं. त्याच्यामुळं असं होण्याचं प्रमाण खूपच जास्त. हे सगळं एका बाजूला. पण म्हणजे सर्दी, खोकला असल्यानंतर एक तर लवकर जायचं नाही, हे पहिल्यांदा दिसतं. तर एकतर ते कितपत योग्य आहे. दुसरं म्हणजे ताप हा जो प्रकार आहे, तर किती म्हणजे कुठल्या स्टेजला तुम्ही तात्काळ डॉक्टरांकडे जायला पाहिजे? खरं तर सध्याच्या दिवसात आपण पाहिलं कोव्हिडपासून ताप आला की तुम्ही लगेच दाखवावं. कारण असं आहे की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे कोरोनाची तर साथ होतीच. पण त्याच्या आधीपासून डेंग्यूची साथ येत होती. त्याच्या आधी मलेरियाची साथ होती. त्यापूर्वी टायफॉईडची साथ होती. त्याच्यामुळं शरीरामध्ये रोगजंतू गेल्यानंतर काही ठराविक दिवसांनी ताप येतो. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सर्दी खोकला असेल किंवा नुसतंच अंग दुखत असेल आणि त्यानंतर ताप आला तर निश्चित दाखवा. हं, हं. काही ताप हे सर्दी खोकल्यांबरोबर त्यांना उलट्या जुलाबही होतात. जर तापामध्ये खूप डोकं दुखत असेल आणि उलट्या होत असतील, तर त्वरित तुम्ही दाखवायला पाहिजे. ताप आल्या-आल्या दाखवायला पाहिजे. कारण ते कधी-कधी मेंदूमध्ये ते इन्फेक्शन गेल्याची लक्षणं असतात किंवा मेंदूला सूज आली, मेंदूच्या जे आवरणं असतात त्यांना सूज आल्याची लक्षणं असतात. तर हे सगळं टाळण्यासाठी सर्दी, खोकला काळजी घ्या, गुळण्या करा, विश्रांती घ्या. पण ताप आला की जास्तीत जास्त 1 किंवा 1 दिवस थांबा, दुसऱ्या दिवशी दाखवा. लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठली लक्षणं आहेत, की म्हणजे त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जायला हवं, की त्यांना काहीही झालं, की तात्काळ डॉक्टरांकडे दाखवावं? ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे, की लहान मुलांचं कसं असतं विशेषतः तुम्ही सर्दी, खोकला जे म्हणताय, त्यांचा श्वासनमार्ग थोडा छोटा असतो, खूपच छोटा असतो हं. त्यांच्यापेक्षा. त्याच्यामुळे सर्दी झाली की त्याला लगेच खोकला होतो आणि ते जंतू त्याच्या शरीरात लवकर पसरतात. त्यातही ते जर 1-1.5 वर्षापेक्षा लहान मुलं असेल, तर त्याची प्रतिकारशक्ती पूर्ण तयार झालेली नसते किंवा अगदी तान्हं मूल, नवजात अर्भक असेल, हं. त्याला जर सर्दी झाली किंवा ताप आला, तर लगेच दाखवावं. लहान मुलांमध्ये
म्हणजे एपिलेप्सी नाही, म्हणजे ज्याला अपस्मार म्हणतात तो नाही. पण ताप आल्यानंतर अ, झटके येतात आणि हं, ते हं. कधी-कधी खूप त्रासदायक असतं. विशेषतः आई-वडिलांच्या दृष्टीने खूप त्रासदायक असतं आणि कधी-कधी धोकाही त्याच्यामुळं उद्भवू शकतो. तर अ, ताप आला की तुम्ही लगेच दाखवावं. किंबहुना घरामध्ये तापाचं औषध ठेवावं. ताप आला की ते सुरुवातीला द्यावं. पण 1 दिवसापेक्षा जास्ती जर वेळ लागत असेल, तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. जर मुलांना झटके येण्याची हिस्ट्री असेल, तर तुम्ही लगेच दाखवावं. जर मूल कमी दिवसाचं जन्माला आलं असेल, हं, तरी ते हं. दाखवा. कारण त्या सर्व मुलांची प्रतिकारशक्ती ही थोडी कमी राहते सुरुवातीला. जो मुद्दा लहान मुलांच्या बाबतीत तोच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत आहे. कारण त्यांची पण परत रोगप्रतिकारक शक्ती आणि हा मुद्दा येतो. त्यांच्या बाबतीत कशी म्हणजे काळजी घ्यावी? नाही माझ्या अनुभवात जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते बऱ्याचदा आर्थिक कारणासाठी ते टाळतात हं, हं. किंवा असं होतं की बऱ्याचदा पेन्शनवर असतात, हे असतात, मग कशाला खर्च करायचा हा विचार केला. पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, की ताप आला 1 दिवस, 2 दिवस ठीक आहे, पण 2 दिवसांनी जरी ताप उतरला नाही, तर तुम्ही लगेच दाखवा. आणि तापाबरोबर इतर जी लक्षणं आहेत, हं, ती हं. पण महत्त्वाची असतात. म्हणजे ताप हे एक लक्षण आहे, ताप हा आजार नाहीये. हं. तापाची शेकडो कारणं आहेत आणि कधी-कधी ती कारणंही सापडत नाहीत. त्याला पी-यू-ओ असंही हं, म्हणतात, हं. की पायरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन. तर हे हं. जे आहे, त्यामुळं 1-2 दिवसानंतर लगेच दाखवावं. ज्येष्ठांमध्ये अनेक गोष्टींमुळे ताप येऊ शकतो. तर ते इन्फेक्शनसुद्धा हे करावे लागतात. विशेषतः अ, ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्त्रियांमध्ये वरचेवर युरिन इन्फेक्शन होत असतं. हं, त्याचा हं. ताप असतो आणि मग त्याच्यामध्ये नुसती तापाची औषधं घेऊन चालत नाहीत. तर त्याच्यामध्ये युरिनमध्ये किंवा मूत्रामध्ये जे रोगजंतू आलेले असतात, ते नष्ट होण्यासाठी किंवा ते कमी करण्यासाठी आपल्याला औषधं घ्यावी लागतात. किंवा पुरुषांमध्ये असे इतर काही आजार असतात. काहींना पोटामध्ये त्रास असतात, जुलाब होत असतात. म्हणजे ते पोटामध्ये रोगजंतू गेल्यामुळं ताप येतो, उलट्या होतात. तर हे जे आहे अ, हे त्रास वाढेपर्यंत थांबवू नका. हं. आज ताप आला, खरं तर त्यावेळेस दाखवा. फार तर काय होईल, की डॉक्टर तुम्हाला सांगतील, की काही औषधाची गरज नाही, 2 घ्या, तुम्ही चांगले आहात. पण वाढल्यानंतर, गळ्याशी आल्यानंतर गेलात, तर मग अनेकदा हे होतं, की हे आजार वाढण्याची आणि ते गंभीर होण्याची शक्यता लहान मुलांप्रमाणेच मोठ्या व्यक्तींमध्येही असते. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये. हीच टेंडन्सी मला महिलांमध्येही खूप प्रमाणामध्ये दिसते. म्हणजे वृद्धांमध्ये तुम्ही म्हणालात, की बऱ्याचदा पैसे वाचवायचे असतात. बायका कारणं देतात. म्हणजे कौटुंबिक जबाबदारी आहे, करियर आहे, आज नाही उद्या जाऊ. म्हणजे अंगावरती जाणं किंवा थोडेसे आपण असं म्हणतो ना, की महिलांचे जे आजार असतात, शारीरिक आजार असतात किंवा मगाशी आपण मुलाखतीपूर्वी बोलत असतो, की ब्रेस्टमध्ये येणाऱ्या गाठी. बरोबर. म्हणजे सांगायलाही काही वेळा थोडंसं लज्जास्पद वाटू शकतं. पण हे आजार नंतर इतक्या मोठ्या स्टेजला पोहोचतात, की मग परतण्याचे मार्ग अक्षरशः बंद व्हायची वेळ येते. याचं एक अगदी मूलभूत कारण असं आहे, की स्त्रियांमध्ये सहनशक्ती खूप जास्त असते. हं, हं. म्हणजे बायोलॉजिकली विमेन आर द स्ट्राँगर सेक्स. ओके. त्याच्यामुळं त्या आजार अंगावर काढतात. हा एक भाग झाला आणि बऱ्याचदा आपण पाहतो म्हणजे मध्यमवर्गीय असो, गरीब असो किंवा अगदी उच्च आर्थिक परिस्थितीतली हं, व्यक्ती हं. असो. बायकांचा स्वभाव असा असतो, की समजा घरात इतर लोकं आजारी आहेत, तर त्यांना बरं होऊ द्या, मग मी औषधं घेईन. हं, हं. आणि कित्येकदा ते घेतलंच जात नाही. मग ह्याच्यामध्ये साध्या आजारांपासून खूप मोठे आजारी असतात. म्हणजे अगदी साधा आजार म्हणजे तुम्ही सर्दी खोकला तर आहेच, पण ॲनिमिया. फार अगदी ॲनिमिया खूप होऊन त्यांना चक्कर येणं किंवा अंगावर सूज येईपर्यंत ते टाळलं जातं. अंगावरून जाणं किंवा ब्लीडिंग होणं, व्हाईट डिस्चार्ज जाणं, हं. याची जर वेळेवर काळजी घेतली नाही, तर त्यामधून मोठे आजार उद्भवू शकतात. नंतर आपण आत्ता जे म्हणलं, की स्तनामध्ये गाठी होणं. स्त्रियांमध्ये जे कर्करोग आहेत, त्याच्यामध्ये स्तनामधला कॅन्सर, कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे सर्वात जास्ती असतात. त्याच्यामुळे स्तनातली जी गाठ आहे, जर हं, असेल, तर हं. त्यांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. याच्यामध्ये एक वाईट गोष्ट अशी किंवा एक गोष्ट अशी आहे, की स्तनातली जी गाठ असते, ती जर कर्करोग असेल, तर ती दुखत नाही आणि ती दुखत नाही म्हणून ती अंगावर काढली जाते. त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि ज्यावेळेला ती कर्करोग येतो, शेवटी खूप वेगाने वाढतो. ज्यावेळेला तो फुफ्फुसात जातो, बरगड्यात जातो, शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरतो, त्या लक्षणानंतर दाखवलेलं असतं डॉक्टरांना दाखवलं जातं. त्यावेळेला बऱ्याचदा तो कर्करोग हा इनऑपरेबल ठरतो किंवा ऑपरेशन होऊ शकत नाही अशा परिस्थितीत असतं. त्यामुळं
अंगावर काढू नये. कुठलाही आजार, कुठलाही त्रास तो सांगावा. डॉक्टरांना सांगून त्याप्रमाणे औषध घ्यावं. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे, की आजाराचं स्वतःच निदान करू नये. हं, हं. त्यासाठी Google बाहेर जाऊन डॉक्टर हे व्हायचं करू नये. नाहीये. हां. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मला माहिती आहे काय आहे, असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं हं, आणि हं. स्वतःच्या मनाने औषधं घेतली. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तीही ह्याच्यामुळं तेवढीच हो, धोकेदायक आहे. हो. नाही कित्येकदा तर असं असतं, की अ, समजा एक घर आहे त्याच्यातल्या एखाद्याला एक आजार आला, ताप हं, आला. मग हं, मी तापाची हं. औषधं दिली. एक 8-15 दिवसांनी दुसऱ्या कोणाला ताप आला तर ती चिठ्ठी दाखवून औषधं घेतली. मी तर असं पाहिलेलं आहे, की माझी काही प्रिस्क्रिप्शन्स ही 2-2 वर्ष, 3-3 वर्ष अशी फिरत राहतात. म्हणजे घरात नाही, त्याच्या मित्राला, त्याच्या ह्याला असं. तर या गोष्टी करून हे सुद्धा एक प्रकारे दुर्लक्ष करणंच आहे. आणि अंगावर प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे कारण. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. ती ताप किंवा हे लक्षणं आहेत. आतला आजार कुठला आहे हे डॉक्टरांना तुम्ही विचारलं पाहिजे. त्याप्रमाणे किंवा डॉक्टरांनी तपासल्यावर ते कळणार आहे. हं, तर हं. त्यामुळं अंगावर काढणं स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचे खूप दुष्परिणाम किंवा खूप गंभीर आजार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की अगदी ॲनिमियापासून ते स्तनाच्या कर्करोगापर्यंत अनेक आजार आहेत. खरं तर ह्यासाठी जे लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या जनजागृतीसाठी अनेक गोष्टी अनेक हॉस्पिटलमधून किंवा हे स्तनाच्या कर्करोगाबद्दल सांगितलं जातं. पण त्याच्याकडं आजही अगदी सुशिक्षित महिलासुद्धा त्या गोष्टी करत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, कर्करोगच काय, पण कधी-कधी असं असतं, की डायबिटीज, मधुमेहाची हं, सुरुवात होते. हं. हं. एक साधारणतः काहींना लवकर होतो आजकाल, पण एक 40शी-50शी नंतर हां, वजन वाढ होते. स्त्रियांना त्यांचं मेनोपॉज झाला, की वजन वाढायला लागतं आणि त्यामधून त्यांना मधुमेह किंवा वाढत्या वजनामुळं उच्च रक्तदाब, हृदयविकार, त्याचबरोबर हाडांचे सांधे दुखणं हे त्रास होतात. तर अशा वेळेला डॉक्टरांना दाखवून लवकर जर तुम्ही औषध घेतलंत, तर ते नक्कीच चांगलं असतं. किंबहुना हे ब्लड प्रेशर, मधुमेह हे आजार असे, की त्यांना सायलेंट किलर म्हणतात. हं, हं. म्हणजे जसं पिस्तुलाला सायलेन्सर लावल्यावर कुठलाही आवाज न होता त्या व्यक्तीला ते मारू शकतं. तसे हे आजार झाल्यावर त्याची कॉम्प्लिकेशन्स होईपर्यंत कुठलीही लक्षणं दिसत नाही. म्हणजे तुम्ही मधुमेह सुरुवातीला असताना जर औषधं घेतलं तर साध्या औषधांमध्ये तुम्हाला बरं होऊ शकतं आणि बाकी त्रास होत नाही. पण जर तो वाढला, त्याची कॉम्प्लिकेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, दृष्टी जाऊ शकते. जी मूत्रपिंड म्हणजे किडनी फेल्युअर होऊ शकतं. हृदयविकारही होऊ शकतो आणि जर कुठं जखमा झाल्या पायाला तर गँग्रीन होऊ शकतं. हे हं. असे अनेक अतिशय त्रासदायक असे आजार होतात. त्याच्यामुळं सुरुवातीलाच त्याचं औषध घ्यावं, अंगावर काढून अर्ली स्टेजला डिटेक्ट होणं हे किती फायदेशीर आहे म्हणजे आणि कुठलाही आजार असो. मग तो साधं इन्फेक्शन असो, कर्करोग असो किंवा हे असंसर्गिक आजार असो, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराच्या सारखे. तुम्ही जर सुरुवातीला त्याचं डॉक्टरांना दाखवून निदान करून घेतलं, तर तो लवकर बरा होतो. हं, काही हं. गोष्टींमध्ये अगदी कर्करोगामध्ये तो पूर्ण बरा होतो लवकर औषधं घेतलं तर. आणि जर तो थोडासा वाढीव स्वरूपातच आला असेल, तर त्याला नियंत्रणात ठेवणं सोपं असतं. उशीर केल्यानंतर तो आजार गंभीर रूप धारण करतो. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात आणि मग कित्येकदा म्हणजे तो जीवाला धोकादायकही ठरू शकतो. कित्येकदा असं पाहिलं जातं, की एखादी 50-60 वर्षाची व्यक्ती ही पॅरालिसिस झाल्यामुळं किंवा हृदयविकाराचा झटका आल्यामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यावेळेला असं लक्षात येतं, की त्यांना खूप त्यांची साखर ही 400-500 आहे. हं, म्हणजे हं. तोपर्यंत त्यांनी बघितलेलंच नसतं. हं. त्याची लक्षणं असतात. त्यांना रात्री लगवीतून उठावं लागतं किंवा इतर जखमा किंवा हे होतात. पण त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. हं, हं. तिथे काही लक्षणं जी दिसतात त्याच्याकडं डॉक्टरांना दाखवावं हे केलं जात नाही आणि अंगावर काढलं जातं त्याचे हे त्रास. आता एक छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं आणि अचानक चक्कर येणं, ही लक्षणं असेल तर लगेच डॉक्टरांकडे जावं का? हां. एक असं आहे आता छातीत दुखणं हे बरेच लोकं करतात. म्हणजे छातीत दुखल्यावर घरी बसत मॅक्सिमम लोकं. फार कमी असतात, की ते अंगावर काढतात. त्यामुळे छातीत दुखलं म्हणून डॉक्टरांकडे येणारे लोक जे असतात ना त्याच्यामध्ये हां, घाबरलेलेच हां, जास्त असतात. चुकीचेच जास्त असतात. म्हणजे एखाद दुसरा टक्क्यामध्ये ते हृदयविकारचा झटका असू शकतो किंवा हं. हृदयाला रक्तपुरवठा कमी होणारा आजार असतो अँजायना. तर अशासाठी डॉक्टर सुद्धा वरून सांगू शकत नाही. त्यांनी तपासलं ठीक आहे बाबा ब्लड प्रेशर एकदम खूप हाय आहे, छातीत दुखतंय.
इतर त्याच्या ठोक्यांमध्ये दोष आहे, तर ते लगेच हृदयविकार पण अर्ली स्टेजमध्ये त्याला तपासण्या करून घ्यायला लागतात. ई-सी-जी, 2D एको किंवा हे. हं. तर ह्या गोष्टी केल्यावरच त्याचं निदान होतं. तर छातीत नुसतं दुखलं दाखवा, पण त्याच वेळेला तुम्हाला ते कित्येकदा बरगडीला मार लागल्यामुळं सहज होतं. हं. हं. आपल्याकडे अजून एक असा समज आहे, की डावा हात दुखायला लागला, की तो हृदयविकारात आहे त्याला. अनेकदा लोकं येतात म्हणजे बाकी कुठं मार लागला, सूज आली तरी औषध घेत नाहीत. पण डावा खांदा दुखला म्हणजे मला नक्की आता हार्टचा त्रास सुरू झाला, असं म्हणून आणि डॉक्टरांकडे पॅनिक दाखवतात. होतात. हां. अनेकदा असं दिसतं, की तो जो हात दुखत असतो, तो सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये काही त्रास झाल्यामुळे दुखत असतो. पण तुम्ही दाखवलत तर डॉक्टर त्याचं निदान करू शकतात. एक सवय म्हणजे माझ्याही काही सहकाऱ्यांमध्ये दिसते मला, ती म्हणजे आजारी असलं तरी आजार अंगावर काढायचा आणि ऑफिसला यायचं किंवा श्रमाची कामं करायची. हे किती त्रासदायक हे आहे. पूर्ण चुकीचं आहे. विशेषतः जे सांसर्गिक आजार आहेत, हं. त्याला विश्रांतीची गरज असते. त्याच्यामध्ये ताप असतो किंवा इतर काही असलं तरी. त्याच्यामुळं विश्रांती घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही विश्रांती घेतली नाही, तर तुमचा आजार हा लांबत जातो. म्हणजे तो 4 दिवसात, 5 दिवसात बरा व्हायचा तो आठवडा पण लागू शकतो. दुसरी गोष्ट तुमच्यामुळं इतरांना त्याचा संसर्ग होऊन इतर आजारी पडतात. विशेषतः सर्दी, खोकला किंवा तापाच्या बाबतीत तर हे नेहमीच पाहिलं जातं, की थोडंसं बरं वाटलं म्हणून तो माणूस कामावर जातो किंवा माझी खूप कामं पडलीत म्हणून अगदी पूर्ण वेळ काम करत राहतो. आणि तिसरी गोष्ट साहजिकच तापामध्ये आपल्या शरीरातली जी पाणी कमी झालेलं असतं, आपण जेवण कमी केलेलं असतं, त्यामुळे शरीरातली जी ऊर्जा कमी झालेली असते. साहजिकच ब्लड प्रेशरही उतरतं पाणी कमी झाल्यामुळे. तर ह्या सगळ्यामुळे त्यांना चक्कर येण्याची शक्यता असतेच. आणि चक्कर आल्यावर ठीक आहे, नुसती चक्कर आल्याने तुम्ही झोपले असं होत नाही. कित्येकदा ही व्यक्ती जर ड्रायव्हिंग करते किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी काम करत असेल, तर ही चक्कर येणं नक्कीच धोकादायक असते. त्याच्यामुळं अशा प्रकारे तुम्ही आजारी असताना किती दिवस विश्रांती घ्यावी हे डॉक्टरांना विचारून घ्यावं. किंबहुना तुम्ही कामावर केव्हा जावं हे डॉक्टरांकडे तपासूनच ठरवावं. कुठलाही आजार असेल, तर तो अंगावर काढू नये. इन्फेक्टिव्ह आजार असेल, तर तुम्ही कामावर जाऊ नये, विश्रांती घ्यावी. अगदी शेवटचा प्रश्न, की अशी कुठली लक्षणं आहेत, की म्हणजे ही जर असतील, तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांना दाखवावं? म्हणजे आता यामध्ये असं आहे, की अ, ज्या त्या शरीरातल्या संस्था आहेत, हं, हं, त्याप्रमाणे. म्हणजे आता आपण मेंदूची मज्जासंस्थाचा विचार हं. केला, तर प्रचंड डोकं दुखणं, हं, डोकं दुखणं न थांबणं, एका गोष्टीच्या 2 गोष्टी दिसणं. डिप्लोपिया हं, म्हणतात म्हणजे हं, हं. नंतर कानामधून रक्त येणं, हं, या गोष्टी किंवा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, यामध्ये तुम्ही डॉक्टरांना ताबडतोब दाखवावं लागतं. छातीत दुखत असेल डाव्या बाजूला आणि ते छातीतलं दुखणं पाठीकडं जात असेल, तरी तुम्ही दाखवायला पाहिजे. कारण हे अनेकदा हृदयविकाराचं किंवा हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असतं. छातीत दुखून तुम्हाला दम लागला, हं. तुम्हाला उलटी झाली, तर त्वरितच तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिटच व्हावं लागतं. कारण हे अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षण. श्वसन संस्थेमध्ये तुम्हाला खोकल्यामध्ये रक्त पडलं. हं, खोकला आला, हं. येतो. पण खूप खोकला आला, अनेक दिवस थांबत नाही. पण खोकल्यामध्ये जो कफ पडतो त्यामध्ये रक्त दिसलं, तरीसुद्धा तो गंभीर आजार. पोटाच्या किंवा पचन संस्थेच्या याच्यामध्ये सतत जुलाब होणं, हं. म्हणजे औषधं घेऊनही ते कमी न होणं, हे एक महत्त्वाचं लक्षण असतं आणि शौचावाटे रक्त पडणं, उलटी होणं, उलटीमध्ये रक्त पडणं, हं, ही हं. अतिशय गंभीर आजार असतात. त्यामुळे त्यासाठी दाखवायला लागतं. त्याचबरोबर पोट फुगणं, हं. पोट फुगणं, पोटामधली पोट फुगून उलट्या होणं, हे पोटामध्ये इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शनचं लक्षण असू शकतं. कित्येकदा अपेंडिसायटिसमध्येही असं होतं आणि त्यामुळं हे पोटात दुखलं तरी तुम्ही त्वरित दाखवायला पाहिजे. अ, उलट्या नुसत्या होत असतील तर ठीक आहे, पण ज्यावेळेला त्या व्यक्तीचं पोट फुगलेलं आहे, त्या व्यक्तीला मद्यपानाची सवय आहे आणि उलटीमधून रक्त पडतंय, हे अतिशय गंभीर आजार असतात. तर त्यामुळं हे नेहमीच दाखवावं. पोटाच्या दुखण्यांमध्ये अपेंडिसायटिसपासून पोटाच्या कर्करोगापर्यंत किंवा इव्हन काही पॅन्क्रियाटायटिस म्हणजे आपलं जे स्वादुपिंड असतं त्याला सूज आली, तर ही दुखणी असतात ही गंभीर बनू शकतात. तेव्हा पोट आपला जो आहे, तो ज्याला पॅन्डोराज बॉक्स म्हणतात असा आहे, की हं, हं. पोटामधले जे अवयव प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे पोटदुखी हे त्याचं लक्षण असेल,
तर तुम्ही अजिबात थांबू नये. हातापायांच्या बाबतीत किंवा इतर आपली जी संस्था आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार लागला हां, तर दाखवावं. ठीक आहे, खूप मोठा मार लागला, पाय तुटला, आपल्याला कळालं, फ्रॅक्चर झालं, तर आपण दाखवतोच. पण मी खूप वेळा असं पाहतो, की त्या व्यक्तीला अगदी तरुण असतात किंवा हे असतात, पायाला मार लागला, पडला, हं, तात्पुरतं औषध घेतलं, हं. काहीतरी मलम लावलं, आणि सूज असते, ती सूज कमी न होता वाढत राहील. कधीही तुमची 4-5 दिवसानंतर जर सूज राहिली, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ज्याला हेअरलाईन फ्रॅक्चर म्हणतात, क्रॅक फ्रॅक्चर असतं. त्याच्यामध्ये हाड हे सरकत नाही किंवा हं, वेगळं झालेलं हं, नसतं. पण तो क्रॅक असतो आणि तो नंतर वाढत जातो. तर आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कावीळ. हं. डोळे पिवळे दिसणं आणि त्याचप्रमाणे लघवीतून रक्त जाणं, ही महत्त्वाची लक्षणं असतात. संपूर्ण अंगावर सूज आली असेल, हां, तरी त्वरित दाखवायला पाहिजे. तुम्हाला डोळ्यांनी दिसणं अचानक बंद झालं किंवा एका डोळ्याने दिसणं असं बंद झालं, तरी हं. ते खूपच महत्त्वाचं लक्षण असतं. डोळ्यामध्ये रक्तस्राव झाल्याचे किंवा डोळ्याचा जो दृष्टिपटल आहे ते विलग झाल्याचे. त्याच्यामुळं ह्या लक्षणांमध्ये तुम्ही दाखवायलाच पाहिजे. मला वाटतं की सरांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आणि म्हणजे दुखणी अंगावर काढणाऱ्या प्रत्येकासाठी हा एपिसोड महत्त्वाचा आहे. त्यामुळे Google डॉक्टर होऊ नका. तुमच्या असे काही लक्षणं असतील तर जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि त्यावरती लगेच उपचार करून घ्या. त्यांनी आयुष्य वाचू शकतं, वेळ वाचू शकतो आणि पैसासुद्धा वाचू शकतो. काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला आवडेल. बघत राहा द ऑडिबल.